आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायत विसोऱ्याच्या सभागृहामध्ये शैक्षणिक सत्र 2024-25 करता जे भरतीपात्र मुलं आहेत त्यांचा शाळा प्रवेश सोहळा कसा आयोजित करावा या संबंधानं प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे। त्या प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय एकनाथजी पिलारे सर, आपल्या केंद्रातील केंद्र मुख्याध्यापक सन्माननीय प्रमोदी कुमासे सर, बोर्डर शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापिका पुष्पाताई आडे मॅडम, कोळेगावचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सन्माननीय राजूजी एरले सर आणि चौथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सन्माननीय सुधाकरजी भजने सर, आपणास विनंती आहे की आपण यावं आणि या शाळा प्रवेश सोहळ्याचं उद्घाटनीय सोहळा पार पाडून कोरोना होता, विद्यार्थ्यांची तयारी अशी काही झाली नव्हती आणि म्हणून गेल्या 2 वर्षापासून आपण शाळा पूर्व तयारी मेळावे घेत आहोत। वास्तविक पाहता शाळा पूर्व तयारी मेळाव्याचं आयोजन हे कोरोनामध्ये ज्या विद्यार्थ्यांची तयारी झाली नाही त्यांच्यासाठी होतं, परंतु त्यांचे इफेक्ट आम्हाला दिसले, जाणवू लागले, त्यांचे चांगले परिणाम आम्हाला जाणवले, दिसले आणि शासनाने म्हणून आता हा जो शाळा पूर्व तयारी मेळावा आहे हा कंपल्सरी थांबवला। त्यावरून त्याच्या पुढचं आपल्याला समजलं, आपण म्हणतो की हा मुलगा पहिल्या वर्गात छान अभ्यास करून पुढे जाऊ शकतो। आणि मागच्या वर्षी झालेल्या मेळाव्यात आणि या वर्षीचा मेळावा कसं घ्यायचं, काय बदल झालेला आहे ते आपल्याला या प्रशिक्षणातून मार्गदर्शन करणारच आहे। मुख्याध्यापक सन्माननीय प्रमोदी कुमार सर, राजूजी एरले सर, सुधाकरजी भजने सर, पुष्पाताई आडे मॅडम, आपले या उद्घाटनी सोहळ्याच्या प्रसंगी आपण उपस्थिती दाखवून उद्घाटनी सोहळा पार पाडून दिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो। आणि आपल्याला पुढील जवळपास 2-2.5 तास जे मार्गदर्शन करणार आहे सन्माननीय गिरीजी मेश्राम सर आणि सुरेखाताई बनसोड मॅडम, मी आपले ऍडव्हान्स मध्ये आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला बसल्या जागेवरच नाश्ता तो क्षण त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा आणि पहिल्यांदा जेव्हा तो शाळेच्या पायरीवर उभा होतो तेव्हा त्याला शाळा ही हवी हवीच वाटायला पाहिजे, शाळेबद्दल ती आवड निर्माण झाली पाहिजे आणि ही आवड निर्माण होण्यासाठी आपल्याला ती वातावरण निर्मिती करणे आमची छोटीशी शाळा आहे, गाव पण लहान आहे आणि ज्या पद्धतीने आपला सहभाग पाहिजे की विद्यार्थी मेळाव्यामध्ये आले पाहिजे आणि गावातील जो समाज बांधव आहे, महिला आहेत, त्या तेवढ्या आम्हाला सहकार्य जरी करत नसल्या तरी आम्ही सर्वप्रथम स्वयंसेवकांची भेट देतो, घरोघरी जाऊन आम्ही स्वयंसेवकांना भेटी देऊन त्यांना प्रोत्साहित करतो, काय बाबा आपल्याला उद्याला मेळावा घ्यायचा आहे किंवा परवाला मेळावा घ्यायचा आहे तर तुम्हाला आमच्या शाळेमध्ये आम्हाला थोडंफार सहकार्य द्यायचं आहे। त्यावेळेस आम्हाला उत्सुकतेने पोरं आपल्या शाळेत येतात आणि स्वयंसेवक म्हणजे ते नेमके 7-8 वर्गात शिकत आणि उत्साहाने आपल्या शाळेमध्ये येऊन आम्हाला खूप सुंदर सहकार्य करतात, सहभागी होतात आणि आमच्या मुलांना जे काही सहकार्याची जाणीव द्यायची आहे ते सहकार्याची जाणीव आम्हाला पटवून देतात आणि चांगल्या पद्धतीने समाधानपूर्वक आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांचं प्रोत्साहन आम्हाला छान मिळतो, आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो। ही माहिती ज्यांनी भरली त्यांची उपस्थिती राज्यावर नोंदली जाणार आहे। सगळ्यांकडे आता आपल्याला माहिती आहे तंत्रज्ञानाचा जमाना आहे। माझ्या केंद्रामध्ये 37 शिक्षक आहेत, पण बेजुरा केंद्रामध्ये 37 शिक्षकांपैकी 32 लोकांनी जर लिंक भरली असेल तर 5 कुठं गेले विचारणं मला होईल आणि म्हणून सगळ्यांनी काळजीपूर्वक, वेळ काही झालेली नाही
8 ते 12 पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे, परंतु आपण 11 पर्यंत जवळपास आटोपण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल की प्रत्येक टेबलवर त्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर त्याचं कौतुक केलं जात आहे. शेवटच्या टेबलवर समोर ती सांगत आहे आई बाबा भी संगतीला हाय आई बाबा भी संगतीला हाय, ताई दादा भी संगतीला हाय, गुरुजी भी संगतीला हाय, अनबाई भी संगतीला हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. वर्ष तुला रे झाले, बाई गुरुजी घरी आले. पहिल्या वर्गात जाण्याआधी पूर्व तयारी करू म्हणाले. तुझ्या मूलभूत क्षमतांचा आता विकास करायचा हाय. तुझ्या मूलभूत क्षमतांचा आता विकास करायचा हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. खेडा खेडातून शिकू चला रे, नाचू गाऊया मिळून सारे. चांगले शिक्षण घेऊ चला रे, नागरिक देशाचा होऊ चला रे. माता पालकांच्या साथीने तुला पल्ला हा गाठायचा हाय. माता पालकांच्या साथीने तुला पल्ला हा गाठायचा हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. उठ तयारी करून घे तू, चल आईला घेऊन ये तू.
घरी राहून कळणार नाही, चल मेळाव्याला ये तू. नाचून खेळून पाहून लिहू, नव्या गोष्टी शिकायच्या हाय. नाचून खेळून पाहून लिहून नव्या गोष्टी शिकायच्या हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. आई बाबा भी संगतीला हाय, ताई दादा भी संगतीला हाय, गुरुजी भी संगतीला हाय, अन बाई भी संगतीला हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय. सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय.